हाय मित्रांनो, माझं नाव काजल आहे आणि मी पुणे, महाराष्ट्राची रहिवासी आहे. गोष्ट सुरू करण्यापूर्वी मी थोडं स्वतःबद्दल सांगते. मी एक सडपातळ मुलगी आहे, माझं वय 22 वर्षे आहे. मी दिसायला सुंदर आणि गोरी आहे. ही गोष्ट जून महिन्यातली आहे. त्यावेळी लग्नसराईचा हंगाम सुरू होता. एका लग्नाचं आमंत्रण आमच्याकडेही आलं होतं, ज्यामध्ये आमच्या घरातील सगळ्यांचं जाणं आवश्यक होतं. परंतु सर्वात मोठी समस्या अशी होती की घराची देखभाल करणारा कोणीही नव्हता. घर बंद करून बाहेर गेल्यावर चोरी होण्याची भीती असते, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र जाणं शक्य नव्हतं. लग्न माझ्या मावसभावाचं होतं, त्यामुळे आईचं जाणं नक्कीच होतं. शेवटी ठरलं की मी घरातच राहून घराची देखभाल करेन. यासाठी बाबांनी आमच्या जवळच्या एका काकांना मदतीसाठी बोलावलं आणि रात्री मला एकटी वाटू नये म्हणून ते रात्री येऊन झोपायला सांगितलं. काकांनी यावर सांगितलं, याची काळजी करू नका, काहीच समस्या होणार नाही. त्यानंतर बाबा, आई आणि माझा भाऊ लग्नासाठी निघून गेले. काकांचा विवाह 7-8 वर्षांपूर्वी झाला होता. ते नोकरीच्या निमित्ताने इथे एकटेच राहत होते. ते मध्य प्रदेशचे रहिवासी होते. वय साधारणतः 37 ते 39 वर्षे असावं. त्या संध्याकाळी काकांनी माझी आवड विचारून पनीर आणलं, कारण ते मला खूप आवडतं. त्यानंतर रात्री मी पनीरची भाजी आणि पोळ्या बनवल्या. काका आणि मी एकत्र बसून जेवण केलं. त्यानंतर काका मोबाईल पाहण्यात व्यस्त झाले आणि मी स्वयंपाकघराचं काम पूर्ण करण्यात गुंतले. काम आटोपल्यानंतर आम्ही काही वेळ गप्पा मारल्या आणि मग आम्ही दोघेही आपापल्या खोलीत झोपायला गेलो. सकाळी उठल्यावर मी काकांसाठी नाश्ता तयार केला आणि त्यांचा डबा पॅक करून त्यांना दिला. त्यानंतर ते संध्याकाळी काय बनवायचं असं विचारून ऑफिसला निघून गेले. मी घर साफ केलं, मग अंघोळ करून तयार झाले. नंतर नाश्ता केला, थोडा वेळ आराम केला आणि मग दुपारचं जेवण बनवलं, खाल्लं आणि मोबाईल बघून थोडा अभ्यास केला. अशाच प्रकारे संध्याकाळचे साधारणपणे 5 वाजले. काका ऑफिसमधून परतले, तेव्हा ते बाजारातून भाजी घेऊन आले. त्यानंतर मी त्यांना चहा करून दिला. आम्ही काही वेळ गप्पा मारल्या आणि मग मी रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाकघरात गेले. थोड्या वेळाने अचानक वीज गेली आणि घरात अंधार झाला. कारण आमच्याकडे इन्व्हर्टर नव्हता. मग मी मेणबत्ती पेटवली आणि स्वयंपाक करण्यास लागले. उष्णतेमुळे मला खूप गरम होत होतं. गरमीमुळे घाम येत होता. काही वेळाने काका स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, "इतक्या गरमीमध्ये कसं काय काम करू शकतेस?" मी म्हणाले, "नाही केलं तर जेवण कसं बनेल? मग उपाशी राहावं लागेल." यावर काकांनी म्हटलं, "हो, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे." त्यानंतर मी स्वयंपाक करत राहिले आणि त्याचवेळी काकांशी बोलतही होते. काही वेळाने वीज परत आली. काकांनी पाहिलं की मी घामाने पूर्णपणे भिजले होते. तेव्हा त्यांनी म्हटलं, "तू तर पूर्णपणे घामाने भिजली आहेस." यावर मी होकारार्थी मान हलवली. काही वेळाने जेवण तयार झालं. मग आम्ही दोघांनी जेवण केलं. त्यानंतर मी स्वयंपाकघरातील काम आटोपण्यात गुंतले. काकाही त्यांच्या काही कामात व्यस्त झाले. काम संपवून मी विचार केला की अंघोळ करून टाकावी. मी माझे कपडे घेतले आणि काकांना सांगितलं, "मी अंघोळीसाठी जात आहे." त्यानंतर मी अंघोळ केली आणि गुलाबी रंगाचा नाईट ड्रेस परिधान केला. मग काकांच्या खोलीत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायला लागले. गप्पा मारताना काका अचानक जोरात म्हणाले, "काजल, तुझ्या खांद्यावर कोळी आहे." हे ऐकून मी थोडी घाबरले आणि पटकन उठून कोळीला पळवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत कोळी कुठेतरी गायब झाला होता. लगेचच कोळी पुन्हा दिसला आणि काकांनी तो दाखवला. माझ्या गळ्याखालील बाजूस काकांनी इशारा केला, तेव्हा मलाही जाणवलं की माझ्या गळ्याजवळ काहीतरी आहे. मी काही समजण्याआधीच कोळी माझ्या टॉपमध्ये गेला होता आणि हे काका आणि मी दोघांनीही पाहिलं होतं. यामुळे मी खूप घाबरले होते. त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं की काय करावं आणि काय नाही. काही क्षण मी माझ्या टॉपला झटकून पाहिलं, पण कोळी बाहेर आला नाही. या गोष्टीमुळे माझं आणखीच दडपण वाढलं आणि घाबरून मी काय करू हेच सुचत नव्हतं. अचानकच मला काही सुचलं नाही, म्हणून मी माझा टॉप काढून टाकला. आता मी काकांसमोर उभी होते आणि खाली फक्त लोअर घातलं होतं. हे पाहून काकांनी विचारलं, "काजल, हे काय चाललंय?" मी लाजेने काहीच बोलू शकले नाही. तेवढ्यात काका माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या गाडीच्या बोनटसारख्या भागावर हात ठेवत म्हणाले, "खूप मऊ आहे." त्यावर मी थोडंसं हसले. नंतर काकांनी मला उचलून त्यांच्या पलंगावर बसवलं आणि म्हणाले, "काजल, घाबरू नकोस, कोळी तुझ्या शरीरापासून दूर गेला आहे."
त्यानंतर काही वेळाने मी पूर्णपणे शांत झाले. मी या घटनेसाठी काकांची माफी मागू लागले, तेव्हा काकांनी म्हणालं, "माफी कसली मागतेस? असं कुणासोबतही होऊ शकतं. तू काळजी करू नकोस." मग काकांनी सांगितलं, "आज रात्री तू इथेच माझ्यासोबत झोप. कारण तू खूपच घाबरलेली होतीस." काही वेळ नकार दिल्यानंतर मी शेवटी मान्य केलं. त्याचवेळी पुन्हा वीज गेली. रात्रीचा साधारणतः 10 वाजताचा वेळ असावा. काकांनी आपल्या मोबाईलची फ्लॅशलाईट चालू केली आणि म्हणाले, "चला, यापेक्षा आज छतावर जाऊन झोपूया." मीही यावर होकार दिला. काकांनी मला माझा टॉप परत दिला आणि बिछाना घेऊन काकांनी छतावर जाण्याची तयारी केली. मी मच्छरदाणी घेऊन छतावर गेले. छतावरसुद्धा खूप उष्णतेची जाणवत होती, पण वीज अजूनही आलेली नव्हती, त्यामुळे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. थोड्या वेळाने झोपण्याचा प्रयत्न करताना उष्णतेमुळे पुन्हा घाम येऊ लागला. तेव्हा मी काकांना म्हटलं, "इथेही खूप गरम होत आहे." यावर काकांनी प्रेमाने उत्तर दिलं, "वीज आली की आपण परत खाली झोपायला जाऊ." त्यानंतर काकांनी विचारलं, "तुला काही गैर वाटणार नसेल, तर एक गोष्ट विचारू?" मी म्हटलं, "हो, बोला, मला गैर वाटणार नाही." ते माझ्याकडे पाहून विचारू लागले, "तू गाडीची सर्व्हिस करून घेतली आहेस का?" मी लाजत नाही असं सांगितलं. त्यानंतर काकांनी पुन्हा मोबाईलची फ्लॅश चालू केली आणि गाडी नीट पाहू लागले, अगदी तपासून आणि जवळून पाहत होते. या सगळ्यात रात्रीचे साधारणतः 11 वाजले असावेत. काही वेळातच वीज परत आली. वीज परत आल्यावर काकांनी मला म्हटलं, "तू इथेच थांब, मी जिन्याचा दिवा लावून येतो." त्यानंतर काका बिछाना खाली घेऊन गेले. तेव्हा मला आठवलं की माझे कपडेसुद्धा बिछाण्यावरच ठेवले होते, जे काकांनी चुकून बिछाण्यासोबत खाली नेले होते. मी "काका, काका" बोलत जिन्याच्या दिशेने धावत निघाले. धावताना माझ्या शरीराचा तोल गेला आणि मी पाय घसरून खाली पडले. माझ्या उजव्या टाचेला लागलं आणि खूप वेदना होत होत्या. तेवढ्यात काका परत आले. त्यांनी मला अशा अवस्थेत पाहून विचारलं, "काजल, तुला काय झालं? मी तुला वरच थांबायला सांगितलं होतं, मग अंधारात खाली का आलीस?" मी उत्तर दिलं, "काका, तुम्ही माझा ड्रेस बिछाण्यासोबत खाली घेऊन गेला होतात, तेच सांगायला खाली येत होते." तेवढ्यात माझा पाय घसरला आणि मी पडले. तेव्हा काकांनी विचारलं, "कुठे लागलं आहे?" मी सांगितलं, "टाचेला लागलं आहे आणि मी उभंही राहू शकत नाही." काकांनी मला उचलून आपल्या मांडीवर घेतलं आणि काही क्षणातच मला खाली खोलीत घेऊन आले. त्यांनी मला बिछाण्यावर झोपवलं आणि माझ्या शेजारी बसले. मग ते म्हणाले, "काजल, तू खूप सुंदर आहेस." असं म्हणता म्हणता ते पुढे काही बोलायला लागले. तेवढ्यात मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण काकांनी पुन्हा माझ्या कारकडे लक्ष दिलं. त्यांनी ती स्टार्ट करण्याचा अभिनय केला. जणू ती चावीने सुरू करत आहेत. मी जोरात ओरडले आणि नंतर मी बेशुद्ध झाले. मग काकांनी माझ्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारायला सुरुवात केली. मित्रांनो, ही होती माझी गोष्ट. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच मजेदार कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच एका नवीन कथेसोबत भेटूया.